सातारा ड्रग्स प्रकरणातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना क्लीन चिट दिली आहे। ड्रग्स प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वयही संबंध नाही असं फडणवीस म्हणाले। जाणीवपूर्वक शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे। दरम्यान शिंदेंना क्लीन चिट देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं अंधारे म्हणतात। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादरानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। मुख्यमंत्र्यांनी जरा याचं भान ठेवावं की कृपया आपण राज्याचे पालक आहात। एक दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण मुख्यमंत्री आहात, आपण न्यायाधीश अजिबात नाही। कृपया जज बनण्याचा प्रयत्न करू नका। चौकशीच्या आधीच क्लीन चिट देण्याची जी तुमची घाई असते, कुठलाही विषय असेल तुम्ही लगेच क्लीन चिट देऊन मोकळे होता राहा। आणि अशा क्लीन चिट तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्या दालनाच्या बाहेर एक पाटी लावा, येथे क्लीन चिट मिळतील। कृपया हे करू नका, कारण तुमच्या अशा वक्तव्याने तपास प्रभावित होऊ शकतो। हा जो आरोप आहे हा प्रचंड खोडसाळ आरोप आहे। याच्या संदर्भातला खुलासा स्वतः प्रकाश शिंदेनी केलेला आहे। त्या जागेपासून त्यांची जागा किती लांब आहे, किती किलोमीटरवर आहे हा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे। उठसूट 4.5 वर्ष 4 वर्ष फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या कुटुंबांना बदनाम करणं हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रतिसाद मिळत नाही। म्हणून आता आगडोम काही लोकांच्या पोटामध्ये उसळलेला आहे आणि त्याच्या नैराश्याच्या भावनेतनं हा प्रकाश शिंदेवर आरोप झालाय असं माझं मत आहे।